सावळी विहीरच्या कारवाडी परिसरात एक नव्हे तर 4 ते 5 बिबट्याचा वावर असून अनेकांच्या दृष्टीस ते पडल्यामुळे व कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व शालीनताई विखे पाटील यांची संदर्भात संपर्क केला असता त्यांनी वन विभागाशी चर्चा केली. तात्काळ सोमवारी वन विभागाचे अधिकारी शेख व कर्मचारी साखरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत त्या परिसरात जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांची चर्चा केली. यावेळी सरपंच उमेश जपे यांनी या बिबट्याची येथील दहशत मोडून काढण्याची मागणी करत वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा करण्याची वीज वितरण कंपनीकडे मागणी केली. वन क्षेत्रपाल शेख व अजून 2 ते 3 पिंजरे लावण्यात येतील. तसेच रात्री नाईट व्हिजनचा ड्रोन कॅमेरा फिरून पाहणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे. मावळा टाइम त्यावेळेस कंप्लेंट बाहेर निघाली ती. आता सुद्धा लाईव्ह ते ह्या उसात पलीकडची मग आहे का त्याच्यामध्ये ते आता सध्या सुद्धा तुम्ही म्हणताय ते त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. आपण फक्त याच्यावर आपल्याला काय काम करता येईल हेच आपल्याला याच्यामध्ये शोधणं गरजेचं आहे. काय तयार झाला अशा ठिकाणी बिबट गुतलेला आहे तर त्यावेळेस आपल्याला त्याला डाळ यांच्यावर तर रात्री 2 वाजता धावला. अजून आपण ह्या भागामध्ये ना पिंजऱ्यांची संख्या वाढवू. आज संध्याकाळी आपण रात्री ड्रोननी सर्च करू. आपल्याला काय ड्रोननी ना जितकं रात्र जास्त होईल तितकं आपल्याला त्याचं लहान मुलं वगैरे जे आहेत आपल्या तेवढं जपायचं. लहान मुलं तुमचं पशुधनाला ठीक आहे, तुम्हाला जेवढं जपता तेवढं जपा. नाही जपलं उद्या त्याला काही पशुधनाची दुर्घटना झाली तर त्याला विभाग पूर्णपणे जबाबदारी, त्याची काही अडचण नाही. काय जीवितहानी ही विभागाची अपेक्षा आहे का काही व्हायला नको. आमच्या शेतामध्ये 4 बिबटे वर 1 पिल्लू असे 5 बिबटे यांचा वावर अविरतपणे चालू आहे. रात्री 2 वाजता त्यातलं एक आमच्या बंधूंवर त्यांनी धाव घेतली, पण ते गाडीचा हॉर्न वाजवत आणि आरोळी देत घरी आले. त्याच्यामुळं ते त्यातनं बचावले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अतिशय राजरोषपणे आमच्या शेतातल्या रस्त्यावर निवांतपणे वावरत होते. बरं, एक दुसरा नाही तर 5 होते. त्याच्यामुळं इथं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. आम्ही वेळोवेळी वन विभागाला संपर्क केला. साखरे साहेब असतील, शेख साहेब असतील, नामदार साहेबांच्या ऑफिसला संपर्क केला. त्याच्यातनं सुजयदादा, नामदार साहेब, शालीनताई विखे पाटील यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केले, परंतु त्यांना पकडण्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही आहे. इथं 3 पिंजरे लावलेले आहेत. इथं कामाला यायला कोणी मजूर तयार नाही. आमच्या शेतातले पिकं अक्षरशः पाण्या वाचून जळत आहेत आणि आमची अशी मागणी आहे की निदान आमची लाईट ही दिवसाची करावी, कारण रात्री कुणीही पाणी भरायला येऊ शकत नाही, कामगार येत नाही आणि कुणी आमच्यापैकी कुणी आलं तर त्याच्याही जीवितास धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं मी या दृष्टीने वन विभागाला तर विनंती केलीच आहे, ते त्यांचे प्रयत्न करत आहेत. पण मी MSCBला एक विनंती करतो की रात्रीची लाईट बंद करून तात्काळ दिवसाची लाईट चालू करावी अशी विनंती करतो. सावळी विहीर तालुका राहता येथे मागील 3-4 दिवसापासून बिबट मादी, नर आणि पिल्लं असे कमीत कमी 4 ते 5 बिबटचा या ठिकाणी वावर आहे. तो वावर आम्हाला ज्या वेळेस समजला तर त्याच वेळेस आमचे उपवनसंरक्षक साहेबांनी आम्हाला त्याबद्दल सांगितलं. नामदार साहेब असतील, आपले आदरणीय सुजयदादा असतील, शालीनताई असतील यांच्यामार्फत आम्हाला विभागाला तात्काळ कळवण्यात आलं आणि आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी हे पिंजरे लावणे ही उपाययोजना आपण केलेली आहे. आता आज रात्री परत आपण नाईट व्हिजनचा ड्रोन या भागामध्ये फिरवून त्याचं प्रत्यक्ष अस्तित्व हे कोणत्या मकात आहे, ऊसात आहे याची आपण खात्री करणार आहोत आणि उद्या या भागामध्ये अजून विखुरलेल्या स्वरूपात अजून नव्याने 3 ते 4 पिंजरे लावून या भागामधील दहशत ही बिबट्यांची पूर्णपणे संपवण्याचा हा विभागाचा एक प्रयत्न आहे. तो हे तसा मानस आहे. फक्त माझी एक कळकळीची विनंती आहे, या परिसरातील लहान मुलं, थोडे वयस्कर माणसं आणि जे दिवसा शेतामध्ये काम करणारे मजूर आहेत तर यांनी खास करून काळजी घेणं गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने काळजी घ्यावी आणि वन विभागाला सहकार्य करावे. वन विभाग निश्चितच जे काही त्यांच्या हे उपाययोजनेत आहे तर ते निश्चित करणार याची ग्वाही देतो. धन्यवाद. बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण.
प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.